Very good morning, all of you. Very warm welcome. सगळ्यांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. सध्या आपली सिरीज सुरू आहे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन. आणि जवळपास आपण या कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये 10 टॉपिक पूर्ण केले. आणि सध्या आपला करंट टॉपिक आहे, आजचा आपला टॉपिक आहे रिव्हर्स सायकोलॉजी. ओके. आपण बघितलं कन्सेप्ट ऑफ अबंडन्स. कसं अबंडन्स ह्या नेचरमध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये, आपल्या सराउंडिंग मध्ये वर्क करत आहे. आणि या अबंडन्सचा ह्या नेचरचा रूल काय आहे? जे आपण गोष्ट या नेचरमध्ये पुट करू ती त्याला मल्टिप्लाय करते, त्याचा ग्रोथ करून देते, त्याला एक्सपांड करते, एनहान्स करते. हे नेचरचं एक रूल आहे. हा अबंडन्सचा रूल आहे. हे अबंडन्स कधी स्कार्सिटी मध्ये, लॅक फॉर्म मध्ये राहत नाही. ठीक आहे ना. म्हणजे गरिबीचा फॉर्म किंवा भिकारीपणा जो म्हणतो आपण, त्याच्यानंतर हं, त्याच्यानंतर एक हा जो अबंडन्स म्हणजे काय आहे? ऑलवेज इन अ फुलफिलमेंट, त्यालाच आपण अबंडन्स म्हणतो. आता जेव्हा मी ग्रॅटिट्यूड देतो या अबंडन्सला किंवा माझ्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीला, आणि आपला टॉपिक चालू होता की मनी रिलेटेड जेव्हा मी मॅनिफेस्टेशन करतो तेव्हा प्रॉब्लेम स्टार्ट होते. किंवा जो व्यक्ती ज्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे कोणाचं रिलेशनशिप मध्ये गडबड राहू शकते, कोणाचा जॉबच्या बद्दल वाईट अनुभव राहू शकतात, कोणाचा फ्रेंडशिप मध्ये वाईट अनुभव राहू शकते, कोणाचा फॅमिलीमध्ये वाईट अनुभव असू शकतात, कोणाचे स्पिरिच्युअलिटी मधले वाईट अनुभव असू शकतात. ठीक आहे. कोणाचं हे जीवन जगताना, जीवन जगण्यामध्ये वाईट अनुभव राहू शकतात. ठीक आहे. अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या अँगलमध्ये जेव्हा आपण त्या विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट सिच्युएशनला त्या ग्रॅटिट्यूड द्या असं म्हणतो, तर त्याच्याशी रिलेटेड, पर्टिक्युलर त्या टॉपिकशी रिलेटेड फॉर्ग्युनेस, ग्रॅटिट्यूड किंवा ब्लेसिंग आपण देत नाही किंवा देऊ शकत नाही. आणि देण्याची इच्छा जरी असली आणि आपण असं बोललो जरी, तरी मनातून त्या भावना प्रकट होत नाही. का? कारण की त्याच्या बदल्यात आहे ना, आपण खूप कमतरता अनुभवलेली आहे. एखाद्या व्यक्तीने रिलेशनशिप मध्ये एकदमच निगेटिव्हिटी अनुभवली असेल, तर अशा व्यक्तीला तुम्ही म्हणा किंवा रिलेशनशिप इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी लव्हिंग, व्हेरी काइंड, आणि तुम्ही ब्लेसिंग द्या, एकदम मनात डाऊट येणार. कसं? एखाद्या व्यक्तीने जॉब मध्ये खूप स्ट्रगल केला असेल, जिथे जिथे तो जॉब करायला जातो तिथे तिथे त्याच्यासोबत आहे ना, ऑलवेज हमेशा काहीतरी उलट पालट घडणार, त्याला नेहमी दुःख मिळणार. त्याला आपण जेव्हा म्हणू की बाबा तू आपल्या जॉबला ग्रॅटिट्यूड दे, ब्लेसिंग दे, म्हणणार
करायचा तर प्रयत्न करतो, पण ते भाव निर्माण होते, ते शक्य होत नाही माझ्याकडून. आता एखाद्या व्यक्तीने हेल्थमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स फेस केले असतील लहानपणापासून, त्याला तुम्ही म्हणा की ग्रॅटिट्यूड द्या, यू आर व्हेरी हेल्दी, फाईन, फिट, द्यायसाठी तर काही प्रॉब्लेम नाही, पण मी कधी फील केलं नाही, है ना, हेल्दीनेस कधी फील केला नाही. सेम वेनी एखाद्या व्यक्तीला पैशाच्या प्रती त्यांनी खूप कमतरता अनुभवलेली आहे. आता अशा व्यक्तीला आपण म्हणू की पैशाला धन्यवाद द्या, पैशाला थँक्यू म्हणा, पैशाला ब्लेसिंग द्या, तर करायसाठी प्रॉब्लेम नाही. पण मी पैसाच अनुभवला नाही, तर मला ते कन्सेप्टच कळून नाही राहिला, त्या भावना माझ्यामध्ये उत्पन्न होत नाही आहे. आणि हा फॉर्म्युला कसा काम करल, की तुम्ही म्हणता की ग्रॅटिट्यूड द्या, तुमच्याकडे ते मल्टिप्लाय होऊन वापस येते. आपल्याला ना तेच समज नाही, कारण रात्रीचा टॉपिक आपण आज कंटिन्यू करू. इट्स अ रिव्हर्स सायकोलॉजी. आपलं ध्यान, आपलं लक्ष जिथे जाते, तिथे आपली काय जाते? ऊर्जा. जिथे आपली ऊर्जा जाते, ऊर्जा काय करते? क्रिएशन. ठीक आहे. मी कोणतीही गोष्ट क्रिएट होण्यामागे शक्तीची गरज आहे ना, ऊर्जेची गरज आहे, पॉवरची गरज आहे. आणि जेव्हा ते क्रिएशन होते, तेव्हा ती क्रिएशन करणारी वस्तू कोण आहे? नेचर. क्रिएशन कुठे होते? नेचरमध्ये. तर हे नेचर सेन्स करते त्या ऊर्जेच्या मागे तुमचे इंटेन्शन काय आहे, तुमचे फिलिंग्स काय आहे, तुमचे भाव काय आहे. आणि जशी तुमची फिलिंग्स असेल, जशी तुमची थॉट प्रोसेस असेल, तसं तुम्हाला क्रिएशन करून दिलं जाते. हे युनिवर्स, हे नेचरचं कडून ब्लेसिंग तुम्हाला कशा मिळते? इन फॉर्म ऑफ अबंडन्स. म्हणजे जिथे तुमचं लक्ष जाईल, तिथे तुमची ऊर्जा प्रवाहित होते. जिथे तुमची ऊर्जा प्रवाहित होते, तिथे क्रिएशन होते. आणि हे नेचर, हे युनिवर्स त्या क्रिएशनला अबंडन्स ते ब्लेस करतात. आता तुम्हाला बघायचं आहे की तुमचं लक्ष कुठे आहे? स्कार्सिटी, ब्लॉकेजेस, फेल्युअर, अनहेल्दीनेस, डिसीज, हे सगळं वाढत. आणि जेव्हा आपलं लक्ष पॉझिटिव्हिटीकडे जाते, म्हणजे अबंडन्स, हेल्दीनेस, वेल्दी, प्रॉस्परस, हॅपी, लव्हिंग, तर काय होईल? पर्टिक्युलर हे सगळे विषय तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ करणं सुरू करतील. आता आपण जाऊ पैशावर. जेव्हा आपण हाच अबंडन्सचा फॉर्म्युला क्रिएशनचा फॉर्म्युला पैशावर अप्लाय करतो, तर पहिली गोष्ट तर एक तर आपलं तिथं लक्षच जात नाही. आणि जर लक्ष गेलं, तर आपल्याला विश्वास होत नाही, हे खरंच असं होईल का? आपल्याला ग्रॅटिट्यूड देणे तेव्हा समजते, जेव्हा कोणती गोष्ट अबंडन्स मध्ये आपल्याला ग्रोथ होताना दिसत आहे, किंवा ते ऑलरेडी आपल्याकडे अबंडन्स मध्ये आहे. म्हणून काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. हा फॉर्म्युला आपल्याला मनी
रिलेटेड यूज करायचा आहे. ए जर हे फिजिकल फॉर्म आहे, फिजिकल स्ट्रक्चर आहे, नेचर आहे, ह्या नेचर मधल्या सगळ्या वस्तू आहे जे आपल्याला अबंडन्स मध्ये ऑलरेडी दिसत आहे. तर काय झालं? ए म्हणजे अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, नेचर. ठीक आहे. बी म्हणजे कोण आहे आता? जेव्हा मी ह्या नेचर मध्ये असलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक वस्तूचा फोड करतो, त्याला मी विघटन करत जातो, त्याला आणखी सूक्ष्म 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 करत जातो, तर मला एंड मध्ये काय सापडते? दिस इज ए ऍटम. हे सगळ्या गोष्टी क्रिएट कशामुळे झाल्या? ऍटम्समुळे. ओके. मग आपण जाऊ सी वर. आता सी कोण आहे? एक ह्युमन फॉर्म म्हणा, या ह्युमन माइंड मधून म्हणा, किंवा आपल्या बोलण्यामधून म्हणा, किंवा आपल्या वागण्यामधून म्हणा, काही क्रिया होत आहेत. आणि हे क्रियेचं ट्रॅव्हलिंग सुद्धा इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सी होत आहे. कालचा आपला प्रश्न काय होता की लिव्हिंग क्रिएचर यांच्यामध्ये एक सेन्स असते समजण्याचा, फील करण्याचा. तर ते आपल्या भावना, आपला ग्रॅटिट्यूड फील करू शकतात. पण नॉन लिव्हिंग थिंग्स, ह्या ज्या जड वस्तू आहेत, ह्या जड वस्तू ते करत नाही. आणि पैसा तर जड वस्तू आहे. मग जर मी ह्या जड वस्तूला ग्रॅटिट्यूड देणार, तर काय खरंच खरंच याला कळून राहिलं का? त्याच अनुसार जर मी पैशाला ग्रॅटिट्यूड देत आहे, तर काय पैशाला ते कळून राहिलं की मी त्याला ग्रॅटिट्यूड देत आहे, धन्यवाद देत आहे? आन्सर काय आहे? नाही. मग कळते कोणाला? कळते त्याच्यामधल्या अणुपरमाणूला. कारण की एखादं लिव्हिंग क्रिएचर जेव्हा त्याच्या सूक्ष्म मध्ये आपण जातो, ते सुद्धा ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे. एक ह्युमन बॉडी, त्याच्या सुद्धा जेव्हा मी सूक्ष्म मध्ये उतरतो, तिथे सुद्धा मला ऍटम्सच सापडतात. आणि एक जड वस्तू, त्याच्याही जेव्हा मी सूक्ष्म मध्ये उतरतो, तिथे सुद्धा मला काय सापडते? ऍटम. आणि या ऍटम्सच्या जेव्हा सूक्ष्म मध्ये उतरतो, तर आपल्याला काय सापडते? एव्हरीथिंग इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आता हे जे ऍटम्स आहेत ना, हे संवेदनशील आहेत. तर याच्यावर ऑलरेडी प्रयोग झालेले आहेत. ह्या ऍटम्सवर ऑलरेडी प्रयोग झालेला आहे की ऍटमिक बिहेवियर, याला जर तुम्ही नेटवर चेक कराल ना, तर तुम्हाला भेटून जाईल. हे क्वांटम फिजिक्सचा हा एक पार्ट आहे जो ऍटमिक बिहेवियरला शो करतात. हे ऍटमिक बिहेवियर काय करते? आपल्याला आजपर्यंत हेच लक्षात आलं होतं की ही एक प्रॅक्टिकल केलं गेलं. याच्यामध्ये इथे समजा एक गन ठेवल्या गेली, याला ऍटमिक गन म्हणतात. याच्यामधून ऍटमचे पार्टिकल्स बंबार्डिंग केल्या गेले ह्या पोर्शनवर. हा जो पोर्शन आहे ना, ह्या पोर्शनवर ऍटमिक पार्टिकल्सचे काय केले?
बंबार्डिंग केली. ठीक आहे. तर हे पार्टिकलची जेव्हा बंबार्डिंग झाली तेव्हा लक्षात आलं हे सगळे जे पार्टिकल्स आहे ना, अशा वेव्ही अशा फॉर्म मध्ये जात आहे. त्यांची ट्रॅव्हलिंग अशा फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे. पण जेव्हा त्याच्यावर एक कॅमेरा लावला, जेव्हा कॅमेरा लावला आणि त्याच्यावर त्याची नजर पडली, तेव्हा तेच ऍटम एकदम स्ट्रेट लाईन मध्ये त्या होल मधून पास ऑन झाले, इथून पास ऑन झाले. आणि हे जे इकडे त्याच्यानंतर एक शील्ड ठेवली होती त्याच्यावर जाऊन त्यांची बंबार्डिंग झाली एकदम कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये. मग काय केलं, हा कॅमेरा इथला कॅन्सल केला आणि इकडला कॅमेरा ऍक्टिव्हेट केला. तर अचानक इथे बंबार्डिंग होत असताना पुन्हा यांनी म्हणजे कॅमेरा जेव्हा ऑन नव्हता तेव्हा इथे बंबार्डिंग तर झाली ह्या पॉइंटवर, पण यांनी पुन्हा आपलं नेचर वेव्ही मध्ये कन्वर्ट करणं सुरू करून दिलं. आणि जसं इथे कॅमेरा लावला पुन्हा हे स्ट्रेट लाईन मध्ये कन्वर्ट झाले. आणि यांनी काय केलं, इथून पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. केव्हा, जेव्हा हेच शील्ड याला रिव्हर्स करणारी म्हणजे रिफ्लेक्ट करणारी लावली. ऍटॉमिक बंबार्डिंग तर झाली पण याला रिफ्लेक्ट केलं त्यांनी. हे बरोबर ह्याच अनादर होल इथे ठेवण्यात आले एक. त्यांनी शोधलं ह्या फ्रेम मध्ये कुठे गॅप मिळते का, आणि ह्या गॅप मधून हे खरंच वापस चालले गेले सगळेचे सगळे, इकडे पास ऑन झाले ह्या दिशेने. हा शोध कसा लागला, एकदा सायंटिस्ट लोक कोणत्या तरी कारणासाठी एका वॉटर मॉलिक्युलवर स्टडी करत होते. वॉटर मॉलिक्युलर स्टडी करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की त्या डीप मध्ये जे आम्ही त्याला चेक केलं त्यांनी, तिथलं जे वॉटर मॉलिक्युल होतं ऍटमिक लेवलवर त्याचं एक अलग स्ट्रक्चर होतं. ओके, म्हणजे त्याचं जे व्यवहार होते ते अलग होते. आणि जेव्हा ते व्यवहार म्हणजे जेव्हा त्यांना कोणीही नोटीस करत नव्हतं, काहीतरी ते सायंटिस्ट लोक दुसरीकडे चर्चा करत आहे, त्याला नोटीस नाही केलं गेलं, पण ते रेकॉर्ड होत होतं सगळं. एक व्यक्ती गेले आणि त्यांनी त्याला बघितलं. जसं बघितलं त्यांनी आपलं बिहेवियर चेंज करून दिलं सरळ. मग तो व्यक्ती तिथून गेला, पुन्हा त्यांनी आपलं नेचर चेंज केलं. तिसरा कोणीतरी व्यक्ती आला, त्यांनी पुन्हा आपलं चेंज केलं. तो गेला, त्यांनी पुन्हा चेंज केलं. जेव्हा रेकॉर्डिंग बघितल्या गेली तर ते इतके शॉक झाले की बाबा हे पाण्याचे जे मॉलिक्युल आहे हे आपलं बिहेवियर का बरं चेंज करत आहे. तेव्हा लक्षात आलं हे ऍटम सुद्धा सूक्ष्म स्तरावर हायली सेन्सिटिव्ह आहेत. त्यांना त्यांच्यावर जर कोणाची दृष्टी पडली तर ते आपलं बिहेवियर चेंज करतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, मग ही गोष्ट नोटीस झाली, मग त्याच्यावर त्यांनी प्रयोग करणे सुरू केला. तर त्यांनी नोट केलं हे 3-4 जे सायंटिस्ट होते अलग अलग प्रकारे त्यांनी चेक केलं, त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना म्हटलं की प्रत्येक वेळेस यांनी अलग अलग प्रकारे बिहेवियर दाखवलं. जर बघणारा व्यक्ती नोटीस करणारा एकच प्रकार आहे, हा डोळा एकच आहे, तर बिहेवियर का बरं 4 प्रकारचे आहेत. म्हणजे कुठेतरी 4 लोकांनी 4 प्रकारे बघितलं असेल त्याला. मग प्रत्येकाला विचारलं गेलं की त्यावेळेस तुमची कोणती थॉट प्रोसेस होती.
कोणी सांगितलं की मी थोडंसं फ्रस्ट्रेशन मध्ये होतो, कोणी म्हटलं की सध्याच आम्ही तिकडे मीटिंग केली तेव्हा आमची चिडचिड झाली, कोणी म्हणाला की मला याच्याबद्दल मीटिंग बद्दल काही माहितीच नव्हतं, मी तर फ्रेश होतो, सरळ आलो आणि बघितलं. म्हणजे त्यांना लक्षात आलं की जे इमोशन्स घेऊन त्या व्यक्तीने त्या मॉलिक्युलला बघितलं, त्याचे ऍटॉमिक पार्टिक्युलर किंवा त्याचं मॉलिक्युलर जे कन्स्ट्रक्शन असते ते चेंज झालं, तर पॅटर्न चेंज झाले, प्रत्येक वेळेस हे बदलत गेले. म्हणजे कॉन्शियसली त्यांनी हे प्रयोग वारंवार केले, तेव्हा लक्षात आलं की हे जे ऍटम्स आहेत हे ह्युमन ह्युमन म्हणा किंवा हे जे आपले थॉट आहेत, इमोशन्स आहेत, याला हे कॅप्चर करतात आणि त्याच्यानुसार बिहेव करतात. त्या स्टडीनुसार आता रिव्हर्स टेक्निकला ते फॉलो करत आहे की काय ह्या बॉडीला आपण ऍटम्स मध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि ऍटम्सला पकडून पुन्हा नवीन बॉडी निर्माण करू शकतो का. त्याच्यातून हा टाइम ट्रॅव्हल हा कन्सेप्ट सुरू झाला की मे बी आपण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर विदिन अ सेकंद जाऊ शकतो. कसं, त्या पूर्ण ह्युमन फिजिकल बॉडीचं ऍटमिक कन्व्हर्जन करायचं आणि जिथे आपल्याला जायचं आहे तिथे त्याच ऍटम्स मधून पुन्हा ती ह्युमन बॉडी ऍक्टिव्हेट करायची. मुद्दा आहे हाऊ इट इज पॉसिबल. समजा मी इथे आहे नागपुरात, मला मुंबईला जायचं आहे. नागपुरातल्या माझ्या घरात माझ्या ह्या फिजिकल बॉडीचं ऍटमिक कन्व्हर्जन झालं. मग हे ऍटम मुंबईला कसे? त्याचा आन्सर हे आहे की ऍटम्स पूर्ण जगात आहे, हे मॉलिक्युल स्ट्रक्चर सगळीकडे पसरलेलं आहे. आणि जेव्हा त्या मॉलिक्युलर त्या ऍटमिक स्ट्रक्चरला आपण कंडेन्स करतो, तर त्याला जी भावना दिल्या जाईल त्याच्यामध्ये त्या मॅटरचं कन्व्हर्जन होते. आणि हा प्रयोग सुरू आहे रियालिटीमध्ये ह्युमन बॉडीला ऍटम्स मध्ये कन्व्हर्ट करून ऍटम्सला ह्युमन बॉडीमध्ये वापस आणता येईल का. आणि जर हे होत असेल तर काय ह्याच ह्युमन बॉडीला आउट ऑफ स्पेस अनादर डायमेन्शन मध्ये, अनादर वर्ल्ड मध्ये, तिथे कोणती तरी पृथ्वी असेल तिथे मी पाठवू शकतो का. हे आता स्टडी सुरू आहे. आणि आपण आपल्या मायथॉलॉजीमध्ये बघा, हे जितकेही देव आहे, खास करून एक फिजिकल फॉर्म मध्ये असलेले नारद मुनी, हे कुठेही प्रगट होत आहे, कुठेही जात आहे. क्षणात प्रगट होत आहे, फिजिकल बॉडीमध्ये बोलत आहे, क्षणात गायब होत आहे दुसरीकडे. आपल्याच पृथ्वीवर जन्माला आलेले फिजिकल फॉर्म मधले काही असे गुरु आहेत जे आजही अस्तित्वात आहे, प्रकाश रूपातून बाहेर येतात फिजिकली आणि प्रकाश रूपात गायब होऊन जातात. त्यांचं अंतच नाही माहित, जन्म कधी झाला, मरण कधी झालं, काहीच माहित नाही. जसं स्वामींच्या बद्दल म्हटलं होते, काय मी कधीपासून ते आहेत या पृथ्वीवर काही माहित नाही त्यांचं खरं अस्तित्व. निमकरोली बाबा, काही माहित नाही त्यांचं अस्तित्व काय आहे. दादाजी धुनीवाले आपल्याला माहित असेल, आपल्या एरियात त्यांच्या स्टोरी जर बघितल्या तर ते म्हणतात की यांचं काही खरं नाहीये, हा माणूस एक्झिस्ट करते की नाही करत. दत्तात्रय प्रभू, काहीच माहित नाही यांचं काय खरं आहे म्हणून. वाटलं तेव्हा प्रकाशात गायब होतात, वाटलं तेव्हा प्रकाशातून बाहेर येतात. म्हणजे यांच्या चेतनेनी स्वतःच्या फिजिकल बॉडीचं ऍटमिक कन्व्हर्जन करणे आणि ऍटम्स मधून पुन्हा फिजिकल बॉडी क्रिएट करणे हा फॉर्म्युला शिकलेला आहे. त्याच्यावर आता सायंटिस्ट काम करून राहिले. तर आपला काय मुद्दा आहे की माझं ग्रॅटिट्यूड पैशापर्यंत कसं पोहोचणार. आपलं ग्रॅटिट्यूड ना पैशापर्यंत पोहोचत, ना त्या मोबाईल पर्यंत पोहोचत, ना त्या झाडं झुडपं आणि त्या अॅनिमल्स पर्यंत पोहोचत. आपलं ग्रॅटिट्यूड ट्रॅव्हल करते थ्रू एनर्जी. आणि ऊर्जेचा सिद्धांत काय आहे, मॅनिफेस्टेशनचा सिद्धांत काय आहे, जिथे तुमची दृष्टी जाते, जिथे तुमचं लक्ष जाते,
जिथे तुमचं ध्यान जाते तिथे तुमची ऊर्जा ट्रॅव्हल करते. आणि जिथे तुमची ऊर्जा ट्रॅव्हल करते, ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता त्याचे अणू तुमच्या इंटेन्शन नुसार, तुमच्या इमोशन्स नुसार, तुमच्या बिलीफ, परसेप्शन, जे काही तुमची थॉट प्रोसेस त्याच्या अनुसार व्हायब्रेट करतात. आणि ते व्हायब्रेशन हळूहळू फिजिकल रियालिटीमध्ये कन्वर्ट होणं सुरू होते, क्रिएशन सुरू होऊन जाते. आणि हे लॉ ऑफ युनिव्हर्स किंवा हे नेचर काय करते, त्याला अबंडन्स मध्ये ब्लेस करते आणि मल्टिप्लाय करून तुम्हालाच रिटर्न देते. तर अशा प्रकारे जर हे सगळं लिव्हिंग थिंग्स ऊर्जा आहे, सेम नॉन लिव्हिंग थिंग सुद्धा काय आहे, एनर्जीच फॉर्म आहे. ते आलं कुठून माहित नाही. 100 वर्षा पहिले मोबाईल नव्हता, 50 वर्षा पहिले मोबाईल नव्हता, कम्प्युटर नव्हते, लॅपटॉप नव्हता, टॅब नव्हता. आलं कुठून? ते अस्तित्वात होतं, त्याला क्रिएट केलं गेलं. ह्या अस्तित्वातूनच हे सगळे ऍटम्स क्रिएट करून याची रचना केल्या गेली. आणि जर तुम्ही हायली सेन्सिटिव्ह पर्सन असाल तर तुमच्या लक्षात येईल की हे जितकंही नॉन लिव्हिंग थिंग्स आहे हे सुद्धा तुमच्या इमोशन नुसारच चालते. एखाद्या व्यक्तीचं एखादी वस्तू जे घेतलेली असते वर्षानुवर्ष चालते, ते खराबच होत नाही. आणि एखाद्या व्यक्तीचा मोबाईल, टॅब, कोणतीही वस्तू बघा, त्याने घेतल्या घेतल्याच प्रॉब्लेम क्रिएट होणे सुरू होऊन जाते. का? कारण की त्या व्यक्तीचे स्वतःचे व्हायब्रेशन इतके निगेटिव्ह आहे, इतक्या फिलिंग्स डिस्टर्ब आहे त्याच्या, की त्याच्या जवळ येणारी ती वस्तू त्या एनर्जीला पकडते आणि जे डिस्ट्रक्टिव्ह एनर्जी आहे, डिस्टर्ब एनर्जी आहे, ती त्या मोबाईलमध्ये, टॅबमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये ट्रॅव्हल करते आणि त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड निर्माण होऊन जाते. कधी कधी आपण एखादी गोष्ट करण्याच्या अगोदरच म्हणतो की हे खराब असू शकते. ऑनलाईनवर काही घ्यायचं नाही, त्या वस्तू खराब असतात. पहिलेच इंटेन्शन टाकून ठेवलं की ती खराब आहे, तर तुमच्याकडे खराबच आकर्षित होईल. बस हाच एक फॉर्म्युला आहे जो आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचा आहे की इन डीप, सटल लेवल, ऊर्जेच्या स्तरावर, सूक्ष्म स्तरावर सगळं काही ऍटमिक स्ट्रक्चर आहे. आणि हे ऍटमिक स्ट्रक्चर तुमच्या इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स, तुमच्या इंटेन्शन, तुमची थॉट प्रोसेस याला कॅप्चर करतात. आणि जे बिहाइंड द सीन आपण म्हणतोय ना, बिहाइंड मध्ये तुमचं काय चालत आहे त्याच्यानुसार फ्रंट मध्ये क्रिएशन होत आहे. बस. कधी तुम्ही एक वेळा विचार केला का, जे लोक ग्रॅटिट्यूड देत नाही त्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे का? नाही. काय तुमच्या ग्रॅटिट्यूड दिल्याने खरंच पैसा वाढणार किंवा नाही वाढणार? समजा तुम्ही ग्रॅटिट्यूड नाही दिलं तर काय पैसा येणं बंद होऊन जाईल? नाही. तुम्ही ग्रॅटिट्यूड नाही दिलं, हे जे नेचर आहे, हवा, पाणी, ऊन, वारा, पाऊस, हे तुम्हाला सर्व्हिस देणं बंद करून देईल का? नाही. ते त्याचं काम बरोबर करत आहे. त्यांच्यासोबत रिलेट कसं करायचं हे आपल्याला शिकायचं आहे. दुसऱ्या व्यक्तीला बिमारी नाही म्हणून तो मुक्त जीवन जगत आहे किंवा उन्मुक्त जीवन जगत आहे, म्हणून मला पण तसंच जीवन जगायचं आहे, असं जमत नाही. बिमारी आपल्याला आहे तर औषध सुद्धा मलाच घ्यावं लागेल, दुसऱ्याला कॉपी करून जमत नाही. तिथे हे कन्सेप्टच बंद करून टाकायचं की त्याला का बरं मिळत आहे. मे बी इंटरनली तो त्या फ्रिक्वेन्सी सोबत
कोहरन्स मध्ये आहे, त्याच्याशी तो रिलेट करते. पण वरून व्हर्बली फिजिकली तो असा असा वागत आहे की त्याला त्याच्याशी काही लेणं देणं नाही. पण त्याचे व्हायब्रेशन त्याच्याशी मॅच करत आहे, त्याच्याकडे ते इझिली येत आहे. तुमचे नाही मॅच करत, तर तुम्हाला मॅच करावं लागेल. आता ही रिव्हर्स सायकोलॉजी काय म्हणते, की तुम्ही डायरेक्ट त्या वस्तूला जर ग्रॅटिट्यूड देऊ शकत नाही किंवा डायरेक्ट ती वस्तू तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही, तर तुम्ही त्याच्या एनर्जी फॉर्मला काय करा, ग्रॅटिट्यूड द्या. तो एनर्जी फॉर्म तुम्हाला आता फिजिकल फॉर्म मध्ये त्या ऊर्जेचं मॅटर मध्ये कन्व्हर्जन करून देईल. म्हणून पैसा आला त्याच्यानंतर मी त्याला ब्लेसिंग देणार, मी त्याला ग्रॅटिट्यूड देणार, याच्यापेक्षा ह्या कन्सेप्टला तुम्ही समजून घेणे, आणि 1 रुपया जरी तुमच्या जवळ आहे, तुम्ही त्याला इतकं ब्लेसिंग द्या, इतकं ग्रॅटिट्यूड द्या. पैसाच नाही, जीवनातली प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट. कारण की ऊर्जेच्या स्तरावर सगळे एक आहे. तुम्ही मोबाईलला जरी ग्रॅटिट्यूड देत आहे, तरी तो तुमच्या पैशापर्यंत पोहोचणार. पैशाला देत आहे तरी तो मोबाईल पर्यंत पोहोचणार. हेल्थला देत आहे तरी तो पैशापर्यंत पोहोचणार. कारण की त्याचं मूळ हे ऊर्जा आहे, आणि आपण एनर्जी लेवलवर ट्रॅव्हल करत आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगत आहे की माझे क्लासेस, माझा बेस हा एनर्जी बेस आहे. मी मागच्या कितीतरी वर्षापासून ह्या ऊर्जा 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 ह्या स्तराला शिकवत आहे. कधी कधी तर नॉर्मल काही लेडीज वगैरे अगोदरच्या, त्या चिडून गेल्या, अरे दादा काही नाही, एनर्जी एनर्जी बोलते आणि लेडीजला डिसवतात, त्यांचेच प्रॉब्लेम फाइंड आउट करतात. माझा मुद्दा काय होता, अरे मी तुमचे प्रॉब्लेम फाइंड आउट नाही करताय, मी तुमचं बिहेवियर सांगत आहे. तुम्ही दिवस रात्र रडगाणं घालता, तुम्ही दिवस रात्र कंप्लेंट करता, तुम्ही घरात त्या फॅमिली मेंबरची, सासूची, सासऱ्याची, याची त्याची, बाजूच्या शेजारणीची, नवऱ्याची, सगळ्यांची कंप्लेंटच चालत असते. त्या कंप्लेंट बिहेवियरमुळे काय होते, की तुमच्यामुळे मध्ये त्याची प्रोग्रामिंग होऊन गेली, आणि ही प्रोग्रामिंग काय करत आहे आता, रियालिटीमध्ये त्याच त्या गोष्टी वापस वापस क्रिएट करत आहे. आणि एक, ठीक आहे, लेडीज लोकांना ते माहिती नसते, पण त्यांना कसं झालंय ना, पूजा करणे, त्यांना ते मोठं सांगा, ते त्या इमोशनली फार अटॅच होऊन जातात. कृष्णाची मूर्ती घ्या, त्याला दिवसभर गोंजारत बसा, 10 घंटे टाकणार ते त्याच्यात, त्याला डाऊट नाही करणार. पण तेच जर म्हटलं, तेच कृष्णाची मूर्ती समोर ठेवून त्याच्यावर ध्यान करा, ते 5 मिनिट ध्यान नाही करणार. तेच म्हटलं डोळे बंद करून स्वतःशी बोला, 5 मिनिट बोलू शकणार नाही. तेच कृष्णाची मूर्ती घेऊन 10 घंटे बोलतील. हा, कारण की काही ट्रॅप असते, त्याच्यामध्ये आपण फसलो, आणि हा इमोशनल ट्रॅप आहे. आपल्याला याच्यामधून बाहेर पडणे आहे, कॉन्शियसली बाहेर पडणे आहे. आणि कन्सेप्ट तिथेही तोच काम करून राहिला बरं. जेव्हा तुम्ही मूर्तीशीही बोलत आहे, मूर्ती सुद्धा इन द फॉर्म ऑफ एनर्जीच आहे. ती ऊर्जाच पलटून तुमच्याकडे वापस येते. पण तुम्ही त्या मूर्तीला ऊर्जेचं स्वरूप मानलं तर, नाही तर मूर्ती मूर्ती ती स्थूल आहे, स्थूल पर्यंत स्थूलताच जाणार, रिटर्न मध्ये स्थूलताच वापस येईल. तुम्हाला देणं घेणं काहीच नाही मिळणार, कवडी नाही. म्हणून ह्या गोष्टीला डीप मध्ये उतरून समजून घ्या. सगळं काही ऊर्जा आहे, सगळं काही एनर्जी आहे, सगळं काही ऍटॉमिक लेवलवर मॉलिक्युल्स आहेत, आणि सगळ्या मॉलिक्युल्सला, सगळ्या ऍटॉमिक स्ट्रक्चरला तो सेन्स आहे, जे तुम्हाला, तुमच्या भावनांना, तुमच्या विचाराला, तुमच्या इमोशन्सला काय करू शकतात, सेन्स करू शकतात. ओके. आय होप सगळ्यांना हा कन्सेप्ट कळला असेल, की आपल्याला जेव्हा ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे, तर ग्रॅटिट्यूड वर्क कसं करते. ठीक आहे.
आपलं ग्रॅटिट्यूड एनर्जी पर्यंत पोहोचते. एनर्जी त्याला सेन्स करते आणि थ्रू एनर्जी आपण काय करतो, त्याला रिसीव्ह करतो आणि रिसीव्ह केल्यानंतर तीच ऊर्जा आपल्याकडे मॅटर मध्ये कन्वर्ट होते. आणि तुम्ही लक्षात घ्या, वारंवार वारंवार आपण तीच थिंकिंग ठेवतो जे मला पाहिजे आहे. तसंच आपल्यासोबत होत असते. इथून पुढे जे मला नाही पाहिजे त्याचा मी विचार करणार नाही आणि ते शब्द मी बोलणार नाही. हा कन्सेप्ट पहिले लागू करा आणि जे पाहिजे तेच बोलणार, तेच विचार करणार आणि तसंच करणार जे मला ते प्राप्त करून देऊ शकत. का? कारण की जिकडे तुमचं लक्ष जाईल ते फक्त तुम्ही लिहूनच टाका. जिथे तुमचं लक्ष जाईल तिथे ऊर्जा प्रवाहित होते. जिथे ऊर्जा प्रवाहित होते तिथले ऍटॉमिक स्ट्रक्चर आपलं बिहेवियर चेंज करतात. हे ऍटॉमिक बिहेवियर तुमच्या एनर्जीच्या मागे थॉट, इंटेन्शन्स, इमोशन्स, तुमचे बिलीफ जे तुम्ही पुट करून ठेवलेले आहेत त्याला सेन्स करतात, कॅप्चर करतात. त्यानंतर नेचर काय करते, त्याच ऍटॉमिक पार्टिकल्सला मॅटर मध्ये कन्व्हर्ट करणे सुरू करून देते. आणि हे युनिव्हर्स, हा जो अबंडन्सचा नियम आहे तो काय करतो, त्याला मल्टिप्लाय करतो, एनहान्स करतो, ग्रोथ करतो. आता माझं मला तुमचं तुम्हाला ठरवणे आहे की माझं फोकस कशावर आहे. नकारात्मकतेवर की पॉझिटिव्हिटीवर. भलेही तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, त्याच्याप्रती धन्यवाद भरपूर असला पाहिजे. बाबा जे तुम्हाला मिळत आहे ना, खूप आहे. थँक्यू 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 सो मच. आणि एकदम असंही नका टाकू 1 करोड रुपये दिवसाला मिळते, पण तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल त्याला मॅनिफेस्ट होण्यासाठी. पण छोट्या छोट्या गोष्टी, एकदम छोट्या छोट्या गोष्टी, 10 रुपयाची तुम्ही वस्तू घेतली, 1 रुपयाची चॉकलेट जरी घेतली ना तरी ग्रॅटिट्यूड पे करा हळूहळू. का? कारण की 1 रुपयाची एनर्जी, मनी एनर्जी सुद्धा सेमच आहे, 10,000ची सुद्धा सेमच आहे आणि 1 करोडची सुद्धा सेमच आहे. मनी एनर्जी सेम आहे. तुम्हाला फक्त त्या मनी एनर्जीला ब्लेस करायचं आहे. ते तुम्ही असा नका विचार करू की जेव्हा मी फॉरेनला जाणार तिथे $1000 एक चॉकलेट मिळते, ते विकत घेणार, मग भारतात येणार, मग लोकांना सांगणार की हे 10,000चे चॉकलेट आहे, आय एम व्हेरी ब्लेस्ड. असं नका करू. सिम्पली 1 रुपयाच्या चॉकलेटला सुद्धा तेवढ्याच ब्लेसिंग आणि तेवढाच ग्रॅटिट्यूड द्या. का? कारण की ही सुद्धा मनी एनर्जी आहे. आणि मग बघा, हळूहळू हळूहळू हळू जे सध्या प्रॉब्लेम मध्ये आहेत लोक, जे प्रॉब्लेम मध्ये नाही त्यांचा विषय नाही, म्हणजे प्रॉब्लेम्स मध्ये आहेत त्यांना रिअलाइज होणे सुरू होईल, खरंच आता बॅलन्सिंग होत आहे, आता प्रॉब्लेम सुटत आहे. का? लाईक अट्रॅक्ट लाईक. आता हा नियम लागू होते.
तुम्ही लाईक करताय ना त्याला, आता तो तुम्हाला लाईक करेल. आता तुमच्या मनात हे बंधन नाही आहे की मी 1 करोड येईल तेव्हाच पैशाला प्रेम करणार. नाही, तुम्ही 1 रुपयाला सुद्धा तेवढंच रिस्पेक्ट करता, तेवढंच प्रेम करता. आणि 1 करोडसाठी सुद्धा तुमचं तेच नेचर राहील. ओके. आय होप हे ग्रॅटिट्यूड, या मॅनिफेस्टेशन मधले हे रिव्हर्स सायकोलॉजी तुम्हाला कळली असेल. आता आपण मेडिटेशन करू. आज माझी इच्छा एंजेलिक मेडिटेशन करण्यासाठी होत आहे. तर आपण आज एंजेल्सचं मेडिटेशन करू. रिलॅक्स. डोळे बंद. ताट. नंबर. सरळ. पाय स्ट्रेट सोडा. बॉडी पूर्ण रिलॅक्स करा. श्वास एकदम हलके. विचार एकदम शांत. खोल आणि खोल आणि खोल. डीप. प्रत्येक इन्व्होकेशन वर फील करा एनर्जी येत आहे. बघा आता हा कन्सेप्ट कसा काम करते. इकडे माझं लक्ष जाईल, इकडे क्रिएशन होते. आणि रिप्लाय काय येतात मला, दादा आम्हाला पहिले नव्हतं काही फील होत, आता कसं फील होते. कारण की आता तुमचं लक्ष एंजेल्स वर गेलं, डिवाइन मास्टर्स वर गेलं, एनर्जीवर गेलं. तुम्हाला ऑटोमॅटिकली शो होत आहे. त्याच्यामुळे आता डाऊटच करू नका की मला येणारे अनुभव हे खरे आहे की खोटे आहे. खरेच आहे, सगळं काही खरंच आहे. माइंड मॅनिप्युलेशन जरी असेल तरी एका स्तरावर ते खरंच आहे. तर क्लिअरिटी होऊन जाईल. जसा प्रकाश वाढेल तशी क्लिअरिटी होऊन जाईल. तर फील करा ह्या एनर्जीला, एंजेल्सच्या प्रेझेन्सला. रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा माझ्या जीवनाचे हे हे उद्देश आहेत, ते प्राप्त करण्याची माझी आवश्यकता आहे. प्लीज मला ब्लेस कर. लांब खोल श्वास घ्या. श्वास सोडा. रिलॅक्स बसा. पाठीचा कणा